अकोल्यात जुने शहर परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला। या वादात एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। डाबके रोडवरील चिराळे टी सेंटर येथे मोहम्मद माविस मोहम्मद आझम याच्यावर हल्ला करण्यात आला। दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी फरार झाले असून अकोला पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी 4 विशेष पथकं गठीत केली आहे। ही पथकं रात्री उशिरा विविध ठिकाणी रवाना झाली आहेत। दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय आणि डाबके रोड पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती। वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। आज दाबकी रोड पोलीस स्टेशनच्या ज्युरिडिक्शनमध्ये रात्री 12 वाजता एक कॅन्टीनमध्ये काही पोरे बसले होते। त्याच्यामध्ये काही 2 वेगळे गुट होते। तर ते 2 गुटचा आपसी काही तिथे वाद झाला, काही जागेवर किमान ते बसण्याच्या याच्यावर, आणि ते त्यांची जुनी ओळख नव्हती। ते हिट ऑफ द मोमेंटमध्ये त्यांचा वाद झाला आणि नंतर मारामारी झाली। त्याच्यामध्येच मारामारीमध्ये एक गुटचा एक माणसाने काही चाकू काढला आणि दुसऱ्यावर वार केला। तर जेव्हा त्यांना तिथून GMCला रिफर केला गेला, GMCमध्ये उपचार दरम्यान दुर्दैवाने तो वाचला नाही आणि शेवटी एक मर्डरचा प्रकार आहे। तर आम्ही तत्काळ याच्यामध्ये FIRचा प्रोसेस दाखल करत आहे। ते FIR प्रोसेस रजिस्ट्रेशन मध्ये आहे। आमची 4 टीम रवाना झालेली आहे आरोपीच्या शोधकामी। तत्काळ आम्ही याच्यामध्ये आरोपीला अटक करू आणि जे काही याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे प्रोफेशनली करू आणि आरोपीला कडक शिक्षा होईल याची खात्री करू। तसेच माझी लोकांना विनंती आहे की कोणतेही असे विधानवर विश्वास ठेवायचा नाही जे अनव्हेरिफाईड आहे। पोलीस याच्यामध्ये व्यवस्थित माहिती देणार।